नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, कालचा मांडस आपल्या वटार गावातच होता आणि आजचा जो टाईचा प्रोग्राम आहे तो पण आज आपल्याच गावात वटार गावात या ठिकाणी आहे. आता मी जस्ट आलो, लेट उठलो मी आणि आपल्या काही नवरदेव वगैरे काही काढायचं नव्हतं आज, कारण सर्व जागेवरच काम होतं. तर आज दीपक पण आलेला आहे आपल्या शिवभोगा बँड या गाडीवर. तर मित्रांनो, आता थोड्या वेळात शेवंतीत आलीच आहे. आता थोडं आपली बँडची गाडी पण चालू होईल आणि काही कलाकार हळू येत आहे आणि अजून पब्लिक जमा होते. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग पण खूप असा छान होणार आहे. जर तुम्हाला आजचा ब्लॉग पण आवडला तर लाईक, कमेंट आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. श्रीभूताच्या चरणावरी विजयादशमी दिनी, श्रीभूताच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा तेरी दीपाने मंगल दिलता श्रीभूताच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा तेरी दीपाने मंगल दिलता जनी. मित्रांनो, या ठिकाणी लग्न लागलेलं आहे. आता आम्ही जेवण वगैरे करू आणि घरी जाऊ, कारण आता म्हणजे 4 वाजता लग्न लागलं, खूप टाइम पण झालेला. आयुष्यमान विनोद बोरवणे आणि यांनी करार पत्रकावर सही करण्यासाठी यायचंय. माझी मावशी पण आलेली होती लग्नाला, माझे काकांचे पण आले होते, मम्मी पण आले होते. म्हणजे खरंच आहे. आज लग्नाला होते. आयुष्यमान विनोद खूप खरे असं चांगलं पण आणि वाटलं आणि आयुष्यमान band पण आपलाच होता. आणि व्यवस्थित वाटलं निकम. आणि मित्रांनो, चला लवकर. माझा मोठा भाऊ पण मोठा भाऊ पण आलेला होता लग्नाला, पण लेट आला तो, म्हणजे टाळी वगैरे लागली तेव्हा आलो. मावशी तो पण आले आणि लग्नामध्ये मला काही मामा ते पण भेटले आणि मयूरला तो ओळखताच तुम्ही, आपला महाराज येतो मामा, ते महाराजच आहे. ते आपल्याला काही 2 शब्द सांगणार आहे, तर तुम्ही ऐका. बोला. हे सोपान पान पाटील आमचे भाचेराव आहेत. ते चांगले सिंगर आहेत आणि त्यांना चांगलं सपोर्ट करा. सपोर्ट त्यांचा सपोर्ट शब्द बोला. कमेंट काय करेल ना. 2 शब्द बोलायला बोला. 2 शब्द तरी तुम्ही त्यांना चांगलं सपोर्ट करा. आणि आता मयूर बोलणार आहे मित्रांनो. 2 शब्द 2 शब्द काहीतरी वेगळा काहीतरी बोलणार आहे तो. कार्यक्रमात गोंधळ वगैरे किंवा जागरण गोंधळ आणि काय आपलं काय, जर असं देवांचा काही कार्यक्रम असेल तर मयूरचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. ते रात्रीचं ते प्रोग्राम करता, म्हणजे स्टेज प्रोग्राम पण करता. कानबाईचे गाणे, खंडोबाचे गाणे, म्हणजे इतर देवांचे ते कार्यक्रम करतात. सर्व म्हणजे पूर्ण ग्रुप आहे. जर तुम्हाला जर त्यासाठी लागल तर भाऊला कॉल करा, नक्की गावा. ओके. आणि गणू पण आलाय लग्नाला.
खूप दिवस म्हणा तो आज गावात तुम्हाला राहतो म्हणजे खूप दिवस झाले तो आज गावात आला आणि तुम्ही इकडे बघू शकता खूप अशी गर्दी पण होती आणि काही जेवण करून निघून गेले आयर पण गेलं त्यांनी काही केलं ते काय आपल्याला माहित नाही. माझा साला पण तिकडे उभा आहे तो लांब पळतोय तो चला काही दोन शब्द बोलल मित्रांनो हा त्याचा तो बोलणार आहे मी नाही बोलत ना बोलू का आता 2 शब्द बोलणार आहेत. पाडून दिलं होतं याला म्हणून पक्का पैलवान झालाय आमचा गावाचा. हा तो ऐका टाटा कर ना. गुलाबजामुन तर मित्रांनो भावाचं लग्न तर लागून गेलेलं आहे आणि आता त्यांचं जेवण वगैरे पण झालंय त्याचं जेवण पण झालेलं आहे आणि आमचं पण झालंय. जे सर्व पाहुणे होते ते इकडे तिकडे निघून गेले काही आम्ही 2-3 जण आहोत त्यांचे. तर आपण नवरदेवाला विचारू की बँडची क्वालिटी कशी होती काय होती आणि बँड आवडला का नाही आपण ते नवरदेवाला विचारू. बँड खूप छान होता आणि बँडचा आवाज बी खूप छान होता. शिव बघवा बँड लावा क्वालिटी देईल तुम्ही ऐकून बघा त्याचे व्हिडिओ गाणी वगैरे ऐकून बघा लय भारी बँड आहे. लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आज मी या ठिकाणी आता ब्लॉग एंड करतोय. जर ब्लॉग आवडला असेल तर like दिवसभर करा. बोलून माझा घसा गेला त्याच्यामुळे हां त्याला आता टॉनिक द्यावं लागेल एवढं. तर ठीक आहे मित्रांनो आजचा ब्लॉग एंड करतोय. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.